त्यामुळे कोर्टाच्या या महत्त्वाच्या निरीक्षणानंतर आता निर्णय काय येतो याकडेही लक्ष असेल। दरम्यान आता बातमी आहे ती आर्थिक क्षेत्रासंबंधातली। गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात जे संबंध टॅरिफच्या मुद्द्यावरनं ताणले गेले होते, तिथे आता भारतासमोर ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं स्पष्ट दिसतंय। या संदर्भातली महत्त्वाची अपडेट बघूया। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर भारतासमोर नमतं घ्यावं लागलंय। भारतावर लादलेलं टॅरिफ 18% आणणं हा त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे। मोदी सरकारचा हा मोठा राजनैतिक विजय मानला जातो। याचं कारण हे आहे की चीन आणि पाकिस्तानवर जितकं टॅरिफ लावण्यात आले त्याच्यापेक्षा कमी टॅरिफ आता भारतावर लावण्यात आले। ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर विनंती केली ना ट्रम्प यांच्या नावाची नोबेल पुरस्काराची शिफारस केली। गेल्या 7 महिन्यांपासून ट्रम्प भारताबद्दल चिथावणीखोर विधानं करतात, पण मोदींनी त्यावर एकदाही प्रतिक्रिया दिली नाही। अनुल्लेखानं मारणं ही पद्धत मोदींनी अवलंबली। ट्रम्प यांना वाटेल ते बरळू दिलं। अखेर ट्रम्प यांना नमतं घ्यावं लागलं। भारतावरचं टॅरिफ कमी करावं लागलं। या सगळ्या संदर्भात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी काय विश्लेषण केले बघूया। मला असं वाटतं की भारताने अमेरिकेला अशा प्रकारचं ट्रेड डील करण्यासाठी भाग पाडलेलं आहे। याचं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्पनी कारण नसताना भारतावरती 50% टेरिफ लावलं होतं, रेसिप्रोकल टेरिफ म्हणून 25% आणि भारत रशियाकडनं तेल घेतो म्हणून 25% ऍडिशनल शिक्षा म्हणून टेरिफ लावलेलं होतं। मात्र याच्यावरती भारताने कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया न देता गेल्या 4 ते 5 महिन्यांमध्ये अत्यंत शांततेने ज्या पद्धतीने व्यापारामध्ये विविधता आणण्याचं, म्हणजे ज्याला ट्रेड डायव्हर्सिफिकेशन असं आपण म्हणतो, ते आणण्याचा प्रयत्न केला आणि ज्या गोष्टींचा ट्रेड हा अमेरिकेबरोबरचा डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफ धोरणामुळे बाधित झालेला होता, विशेष करून जेम्स आणि ज्वेलरीज असतील, ॲचो पार्ट्सच्या बाबतीमध्ये असतील, गार्मेंट्स लेदर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये असतील, ॲग्रिकल्चर, डेअरीज आणि फिशरीज मधला ट्रेड जो अफेक्ट झालेला होता, त्या संदर्भामध्ये पर्यायी बाजारपेठा शोधण्याचा भारताने प्रयत्न केला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युरोपियन महासंघाबरोबर आपला जो मास्टर डील झालेला होता त्याचा परिणामी मोठ्या प्रमाणावरती झाला आणि यातनं अमेरिकेला आणि डोनाल्ड ट्रम्पला या गोष्टीचं रिअलायझेशन झालं की या ट्रेड किंवा ह्या टेरिफचा कोणताही परिणाम हा भारतावरती होत नाहीये। त्यामुळे कोणत्या तरी पद्धतीने पुन्हा एकदा याच्यातनं माघार घेण्याची तयारी ही अमेरिकेकडनं दाखवली गेलेली आहे आणि हा एक पद्धतीने भारताची स्ट्रॅटेजिक व्हिक्टरी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। अत्यंत संयमाने भारताने या सगळ्या गोष्टीचा सामना केलेला आहे आणि त्यामुळे भारतासारख्या एका प्रचंड मोठ्या देशावरती ज्याची बाजारपेठ 75 कोटी मध्यमवर्गीयांची आहे, अशा देशावरती अशा स्वरूपाचे निर्बंध लावून आपण आपली हितं साधू शकतो असं कोणालाही आता वाटता कामा नये। याच्या माध्यमातून भारताने अत्यंत कडक मेसेज हा अमेरिकेसह जगाला पण दिलेला आहे। आणि भारतावरील टॅरिफ कमी केल्याचं जाहीर करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एक दावा केलाय, यापुढे रशियाकडून तेल घेणार नाही असं भारतानं आम्हाला कबूल केलंय असं ट्रम्प म्हणाले। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारताचं परराष्ट्र खातं यांनी याला कोणताही दुजोरा दिलेला नाहीये। दुसरी महत्त्वाची बाब, रशियानं सुद्धा ट्रम्प यांच्या दाव्यावर आक्षेप घेतलाय। युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारत मोठ्या प्रमाणावर रशियाकडून तेल विकत घेतोय, कारण ते स्वस्तात मिळते। अमेरिका आणि युरोपियन देशांना मात्र हे आवडत नाहीये। आम्ही रशियाची कोंडी करत असताना भारत रशियाकडून तेल का घेतो अशी उघड स्वार्थी भूमिका हे पाश्चात्य देश घेत आहेत। आम्ही असं म्हणतोय याचं कारण असं आहे की पाकिस्तान आणि चीनशी जेव्हा भारताचा संघर्ष होतो तेव्हा पाश्चात्य देश त्यांच्याशी व्यापार करणं बंद करत नाहीत। रशियन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं या संदर्भात काय निवेदन केले बघूया। भारत रशियाकडून तेल विकत घेणार नाही असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करतात। पण नवी दिल्लीकडून अशा आशयाचं कोणतंही वक्तव्य आलेलं नाही। भारत अमेरिका संबंधांचा आम्ही आदर करतो, पण भारत रशिया संबंध सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत। भारताशी असलेले संबंध आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत आणि ते अधिक चांगले कसे होतील यावर आमचा भर आहे। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।